सारंगपूर गावात सुहासिनी नावाची एक स्त्री आपला मुलगा शौनक यासोबत राहत होती. जेव्हा शौनक 10 वर्षाचा होता तेव्हा सुहासिनीच्या पतीचे निधन झाले होते. आता तिच्या जीवनात एकच ध्येय होते, तिचा मुलगा शौनक. सुहासिनीचे स्वप्न होते की तिचा मुलगा मोठा होऊन छान नाव करेल. गरीब असल्यामुळे ती लोकांच्या घरात कामं करायची आणि खूप मेहनतीने पैसे मिळवून आपल्या मुलाला चांगल्या शाळेत शिक्षण द्यायची. आपल्या आईला दिवस रात्र मेहनत करून पैसे कमवताना बघून एक दिवस शौनक तिला म्हणतो, आई, तू सगळ्यांच्या घरी काम करून किती मेहनत करतेस. मी उद्यापासून एखादी नोकरी करतो आणि घराचा खर्च पण चालवतो. नाही शौनक बाळ, मी स्वतः कितीही कष्ट करायला तयार आहे, पण तू आपला अभ्यास सोडायचा नाही. गणपतीच्या कृपेने तू शिकून सवरून खूप मोठा मनुष्य होशील. जोपर्यंत माझे हातपाय चालतात तू आपला अभ्यास अजिबात सोडू नको. शौनक सुद्धा आपल्या आईसारखाच श्री गणेशाचा भक्त होता. काहीही झाले तरी दर बुधवारी तो श्री गणेश मंदिरात जायचा आणि त्यांना दुर्वा अर्पण करायचा. एका बुधवारी जेव्हा तो मंदिरात एकटा होता, त्यांनी श्री गणेशाच्या मूर्तीसोबत हितगुज केली. हे गणपती बाप्पा, माझी आई माझी अजिबात ऐकत नाही. तिचे आता वय झाले आहे आणि मी आता तिला असे काम करताना बघू नाही शकत. तुम्हीच सांगा ना, आता मी काय करू, ती काही ऐकतच नाही. शौनकला पूर्ण विश्वास होता की गणपती बाप्पा त्याच्यासाठी काहीतरी मार्ग काढतीलच. काही दिवसांनंतर शौनकने पहिल्या दर्जात आपली पदवी परीक्षा पास केली. मग तो नोकरीचा शोध घेऊ लागला. तो सकाळी उठून गणपती मंदिरात जाऊन पूजा करायचा आणि मग नोकरीसाठी फॉर्म भरायचा. पण काही दिवस झाले तरीही त्याला नोकरी अजून मिळाली नव्हती. एका दिवशी त्याला दुःखी बघून सुहासिनी बोलली, इतका त्रास करून घेण्याची गरज नाहीये शौनक बाळ. आज नाही तर उद्या तुला नोकरी मिळणारच. आई, मी विचार करतो की मी नोकरीचा शोध सोडून देतो. मी मजुरी करतो, ज्यामुळे घरात काही पैसे तरी येणार. मी तुला मजुरी करण्यासाठी थोडेच इतके शिकवले आहे. तू आशा सोडू नकोस. देवाच्या घरी उशीर होणार, पण ते आपल्याला रिकामे ठेवणार नाही. पुढच्या दिवशी सकाळी लवकर उठून शौनक नोकरी शोधायला बाहेर पडतो. आपल्या घरापासून थोड्या दूर चालत गेल्यावर त्याला त्याच्या शाळेतले एक शिक्षक भेटतात. अरे शौनक बेटा, तू नोकरीच्या शोधात होतास. तुला नोकरी मिळाली की नाही? नाही गुरुजी, कितीतरी ठिकाणी फॉर्म भरले, पण अजून काही मिळाली नाहीये. बेटा, लखनपूर पब्लिक स्कूलमध्ये एका शिक्षकाची जागा रिकामी आहे. तू तिथे जा आणि 1 आठवडा शिकवून बघ. जर हेडमास्टर साहेबांना तुझे शिकवणे आवडले तर तुझी नोकरी पक्की समज. खूप खूप धन्यवाद गुरुजी, तुम्ही तर मला खूप सरळ मार्ग सुचवला. मी उद्याच तिथे जातो. त्यानंतर शौनक घरी येतो आणि आपल्या आईला सर्व काही सांगतो. सुहासिनीला हे सर्व ऐकून खूप आनंद होतो. मग ती श्री गणपतीच्या समोर हात जोडत म्हणते, हे गणपती बाप्पा, माझ्या मुलाला नोकरी लावून द्या. मी दर बुधवारी आपल्याला लाडवांचा नैवेद्य दाखवेन. पुढच्या दिवशी शौनक शाळेत जातो आणि हेडमास्टर साहेबांशी बोलतो. हे बघ शौनक, तुला इयत्ता 9D ला शिकवायचे आहे. लक्षात ठेव की या सेक्शनमधली मुले खूप उद्दंड आहे आणि अभ्यासात खूपच कमजोर आहेत. जर तू त्यांना नीट शिकवले आणि तू शिकवलेले त्यांना समजले तर तुझी नोकरी ठरली. हे घे, पुस्तकं घे आणि आजपासूनच शिकवायला सुरुवात कर. मी 7 दिवसांनंतर मुलांची चाचणी घेणार आणि ही मुलांची नसून तुझी चाचणी असणार. शौनक वर्गात जातो आणि मुलांसमोर बोलणे सुरू करतो. शौनक इतका अप्रतिम प्रकारे बोलत असतो की सर्व मुलं त्याला ऐकण्यात मग्न होतात आणि शिकत असतात. तेवढ्यात शाळेची घंटा वाजते आणि शौनक वर्गातून बाहेर निघतो. अरे वा शौनक, आज तर मला तुझ्या वर्गातून अजिबात आवाजच ऐकू आला नाही. कसला चमत्कार केला आहे. शौनक हलकेच हसत शाळेतून निघून जातो. हाच प्रकार 7 दिवस सुरू असतो. 8व्या दिवशी हेडमास्टर शौनकच्या वर्गात येतात आणि सर्व मुलांची चाचणी घेतात. ते जेव्हा सर्व मुलांचे पेपर तपासतात तर प्रत्येक मुलाला 100 पैकी 100 गुण मिळतात. त्यांना काहीच कळेनासे होते आणि एकदा पुन्हा ते मुलांकडून तोंडी प्रश्न विचारतात. प्रत्येक विद्यार्थी कठीण असलेल्या प्रश्नांचे सुद्धा अगदी बरोबर उत्तर देतो. हे बघून हेडमास्टर शौनकला म्हणतात, अरे मास्टरजी, आपण तर चमत्कारच घडवून आणलाय.
7च दिवसात ही पूर्ण पुस्तक संपवून टाकली. आणि हीच पुस्तक आम्ही वर्षभरात सुद्धा पूर्ण करू शकत नाही. आणि हे इतके व्रात्य मुलं इतके सालस झालेत. मला तर आश्चर्याचा धक्काच आहे. तुम्हाला ही नोकरी मिळाली आहे. मी आपले नियुक्तीपत्र कोणाच्या तरी हाती पाठवतो. पुढच्या दिवशी सकाळी सकाळी मास्टरजी शौनकच्या घरी जातात आणि त्यांच्या घराचे दार वाजवतात. शौनक, अरे शौनक, दार उघड. तेवढ्यात सुहासिनी दार उघडायला येते. अरे मास्टरजी, आपण इतक्या सकाळी सकाळी? काय झाले? या ना, आत या. मास्टरजी घरात येतात तर बघतात की शौनक पलंगावर झोपलेला आहे. अरे शौनक बेटा, तुला काय झालंय? एकदम कशी काय तुझी तब्येत खराब झाली? अरे मास्टरजी, काय सांगू, याला मागच्या 1 आठवड्यापासून खूप ताप आहे, पण आता तरी पुष्कळ सुधारणा आहे. मला क्षमा करा मास्टरजी, मी शाळेत शिकवायला नाही जाऊ शकलो. हे ऐकून मास्टरजी आश्चर्य करू लागतात. हे तू काय म्हणतोय शौनक बेटा? त्या शाळेच्या हेडमास्टर साहेबांनी तुझ्या नावाचे नियुक्तीपत्र मला देत म्हटले आहे की मी हे तुला द्यावे. आणि हे सुद्धा की नवीन शिक्षकांनी मुलांना खूप छान शिकवले. मला कळत नाहीये की त्यांच्याकडून अशी चूक कशी काय होणार की तुझ्या ठिकाणी आणि कोणी शिक्षक तर शिकवून नाही गेले, कारण या पदासाठी खूप सारे लोक रांगेत होते. हे ऐकून शौनक दुःखी होतो. हरकत नाही, तू हे पत्र ठेव, उद्या जा आणि हेडमास्टर साहेबांना भेट. आता माझ्या हातात तर काहीच नाहीये. मला वाटते की आता तेच तुझी काही मदत करू शकतील. मास्टरजी शौनकला नियुक्तीपत्र देतात आणि तिथून निघून जातात. योगायोगाने तो दिवस बुधवारचा असतो. शौनक आणि सुहासिनी गणपतीच्या मंदिरात जातात. हे बाप्पा, अजून किती परीक्षा घेणार आमची? इतकी चांगली नोकरीसुद्धा हातातून निघून गेली. जर आपण या नोकरीबद्दल काम नाही केलं ना, तर माझा विश्वास नाही राहणार तुमच्यावर. मग मी या मंदिरात कधीच येणार नाही. असे म्हणून दोघंही परत जातात. रात्री गणपती सुहासिनीच्या स्वप्नात येतात आणि म्हणतात, मी तुझी आणि तुझ्या मुलाची भक्ती बघून खूप आनंदित आहे सुहासिनी. असे कधी होणार का की मी त्रासात असल्यावर तुमची मदत नाही करणार? जेवढे दिवस शौनक आजारी होता, मीच तर होतो जो शौनकच्या स्वरूपात शाळेत शिकवायला जात होतो. तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाहीये. तुमच्या मुलाची नोकरी ठरलेली आहे आणि पुढे जाता त्याला खूप भरभराट मिळेल. पुढच्या दिवशी शौनकची आई त्याला स्वप्नाविषयी सर्व काही सांगते. दोघेही श्री गणपतीच्या मूर्तीसमोर हात जोडून म्हणतात, आम्हाला क्षमा करा देवा. आम्ही मूर्खपणाने आपल्याला नको नको ते बोललो. आपण तर चमत्कार दाखवला आणि शौनकच्या स्वरूपात शिकवायला शाळेत जात होता. आजपासून दर बुधवारी आम्ही आपल्याला लाडवाचा नैवेद्य दाखवणार आणि आपली ही गोष्ट सर्व जगाला सांगणार.